सर, अगदी शेवटाकडे जाताना सकाळ माध्यम समूहानं ग्लोबल इम्पॅक्ट फोरम सारखा हा एक मंच उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि सकाळचं जे नेहमीचं धोरण आहे की प्रत्येकाला जगाच्या उद्योगाशी जोडलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे. हे व्यासपीठ, कारण तुम्ही गेले 4 वर्ष सातत्यानं दावोसला येत आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला, अशा व्यासपीठाचा कसा फायदा होऊ शकतो आणि मुळात उद्योजकांना तुम्ही काय सल्ला द्याल की त्यांनी 1 ट्रिलियन इकॉनॉमीसाठी काय करणं अपेक्षित आहे? नाही, उद्योजकांनी 1 ट्रिलियनसाठी खरोखरच ते करतायत सगळे, म्हणजे आणि त्याच्यामध्ये सकाळ उद्योग समूहाचे आभार एवढ्यासाठीच मानले पाहिजेत की माझ्यासारख्या कार्यकर्त्याची सकाळनं सकाळी घेतलेली परदेशातली ही पहिली मुलाखत आहे. त्याच्यामुळं तुम्हाला धन्यवाद आहेत. पण हे तुम्ही धाडस केलं, मी अगदी मनापासून सांगतो की 4 वेळा मी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला येणारा महाराष्ट्रातला पहिला उद्योगमंत्री आहे. त्यामुळे तुम्ही धाडस केलं, या सगळ्या लोकांना तुम्ही घेऊन आलाय आणि इंटरनॅशनल लेवलला नक्की इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय हा दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करता. हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे खरं तर सगळ्यांनी मिळून सकाळचे आणि अभिजित पवार सरांचे आभार मानले पाहिजेत, कारण ही सिस्टीम आजपर्यंत मी बघितली नाही. म्हणजे ज्यावेळी तुम्ही मला पहिल्यांदा सांगितलं की आम्ही झुरिकला निघालो आहे, डावोसला निघालो आहे, तेव्हा म्हटलं निलेश खरे बर्फ बघायला डावोसला येत आहेत. पण आज हा सगळा आवाका बघितल्यानंतर मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो की माझी अपेक्षा वैयक्तिक अशी आहे की ज्या पद्धतीनं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम बघायला आज आमचे मराठी उद्योजक आले, भविष्यामध्ये या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये FDIची गुंतवणूक ही आमच्या मराठी उद्योजकांची असली पाहिजे आणि त्यांनी MOU केला पाहिजे महाराष्ट्राच्या वतीनं या डावोसमध्ये. ही माझी मनापासूनची इच्छा आहे आणि ती ताकद ह्यांना मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना तर आहेच. पण तुम्ही जो घेतलेला उपक्रम आहे हा मला असं वाटतं की मीडियाच्या दृष्टीनं ऐतिहासिक असा इव्हेंट आहे. सर, खूप खूप धन्यवाद. मुख्यतः 1 ट्रिलियन इकॉनॉमी चं स्वप्न पाहत असताना आणि त्या दृष्टीनं आपण वेगवेगळ्या माध्यमातून धाडस दाखवत असताना आपल्या प्रत्येकाचा हातभार हा गरजेचा असेल महाराष्ट्राला भारताच्या 5 ट्रिलियनच्या स्वप्नापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून आणि एक जागतिक अर्थव्यवस्था तयार करण्यासाठी म्हणून. सर, 4 वर्ष झाले तुम्ही येत आहे, पुढचे अनेक वर्ष तुम्ही येऊ. फक्त उद्योगमंत्री म्हणून नाही, इतरही मोठ्या पदावर, अशी शुभेच्छा मी तुम्हाला देतो. आणि असं बोललात तर डावोस माझं बंद होईल. सर, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.